हेलो हाय नमस्कार बिग एफएम ची मी आहे आरजे पल्लवी। है की बात बिग एफएम के साथ या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। मूल जन्माला आल्यानंतर ऐकणं बोलणं या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात बरं का। या सगळ्या गोष्टींमध्ये अडथळे आले तर नक्कीच मेडिकल सायन्स पुढे गेलेले आहे, या बाबतीतही उपचार होऊ शकतात असंच आपल्याला सांगणार आहेत आजचे स्पेशल डॉक्टर नवले स्पीच अँड हिअरिंग क्लिनिकचे डॉक्टर रविशंकर नवले आपल्या सोबत असणार आहेत। सोलापूर जिल्ह्यातच नाही तर आजूबाजूच्या जिल्ह्यातूनही अनेक पेशंट यांच्याकडे उपचारासाठी येतात। गेल्या 17 वर्षापासून या क्षेत्रात ते कार्यरत आहेत। सर बिग एफएम मध्ये मनापासून स्वागत आहे। थँक्यू। सगळ्यात आधी खूप जिव्हाळ्याचा विषय, कारण ऐकणं आणि बोलणं एकमेकांवरती अवलंबून आहे। मूल जन्मल्यानंतर कधी कळतं की या मुलाला ऐकता येत नाहीये? शक्यतो कुठलंही मूल जेव्हा जन्मतं त्यावेळेला सर्वप्रथम आपण त्याला वेगवेगळे आवाज देतो, कारण जन्मलेल्या मुलाला काही ऐकू येतं का नाही आपल्याला माहित नसतं। बरोबर। आपण त्याला आवाज देतो, आवाज दिल्यावरती जन्मलेल्या मुलाची मान तर वळत नसते, मान तर 3 महिन्यांनी वळते। त्यावेळेला मुलाची पहिली रिॲक्शन येते की आवाज जर झाला तर ते रडत असेल तर ते अचानक शांत होतं, आणि जर शांत असेल तर ते रडत असतं। ते सगळ्यात पहिलं लक्षण असतं की मुलाला ऐकू येतंय का नाही। अच्छा। त्यानंतर दुसरा पार्ट जो आहे, जेव्हा आवाजाचा आपण बघतो, एखादा आवाज मुलाला दिला की घरामध्ये आपण खेळण्या म्हणतो की लहानपणी आपण मुलांना खुळखुळे किंवा डमरू किंवा दुसरे कुठले आवाज म्हणतो त्याचे बघतात। आजकाल पालकांकडे मोबाईल आहेत, हो। मोबाईलचा आवाज केला की मुलं बघतात की नाही। तर या सगळ्या गोष्टी आहेत ज्याच्याने आपल्याला सर्वप्रथम जाणीव होते की मूल आवाजाला लक्ष देतं की नाही। साधारणतः ही गोष्ट सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये ठरते। नंतर मग आपण घरामध्ये मिक्सर लावतो किंवा टीव्हीचा मोठा आवाज केला किंवा कुठे बाहेर फटाक्यांचा आवाज झाला, तर त्या आवाजाला मुलं लक्ष देत आहेत की नाही याच्यावरनंही आपल्याला लक्षात येतं। जर समजा काही दिवसांनी मुलं या आवाजांना जर प्रतिसाद देत नसतील, तर मग मात्र आपल्याला त्याच्या संदर्भात तपासणी करणं हे गरजेचं आहे। आणि आजच्या तारखेला ऑडिओलॉजी सायन्स एवढा ॲडव्हान्स आहे की जन्मल्यानंतर आपण 12 तासांमध्ये मुलाची ऐकण्याची तपासणी करून बघू शकतो की अरे त्याला वा। ऐकण्यासाठी कमी आहे की नाही। जर मुलांना जर साधारणतः एक 3-4 दिवसामध्ये मी जे आता सिम्प्टम्स सांगितले तसे जर प्रतिसाद दिसत नसतील, तर आपण लगेच तपासणी करून बघू शकतो। समजा काही श्रवण दोष आढळलाच तर त्यावरती 100% उपचार होऊ शकतात का? आणि मला असं विचारायचं की पालकांनी कसं सजग राहावं या बाबतीत? ॲक्च्युअली आपल्या शरीराची डेव्हलपमेंटची एक स्टेज असते। आता प्रत्येक गोष्टीला आपल्या शरीराला डेव्हलप व्हायला वेळ लागतो। जनरली श्रवण दोषाचं जे मी आता सांगितलं 12 तासांमध्ये जी टेस्ट केली जाते ती बेसिकली स्क्रीनिंग टेस्ट असते, ती डिटेल डायग्नोस्टिक टेस्ट नसते। बर। जी डिटेल डायग्नोस्टिक टेस्ट असते ती जन्मल्यानंतर 3 महिन्यांनी करावी लागते, त्याला बेरा म्हणतात। बर। आणि जर समजा बेबी प्रीटर्म म्हणजे जर लवकर जन्मलेला असेल तर त्या 3 महिन्यामध्ये आधी जन्मलेले महिने पण आपल्याला ॲड करावे लागतात। म्हणजे समजा मुलगा 1 महिना आधी जन्मला असेल तर 3 महिने प्लस 1 महिने, मग 4 महिन्यानंतर बेरा टेस्ट करावी लागते। बर। बेरा टेस्टमध्ये आपल्याला डिटेलमध्ये समजतं की मुलाला किती प्रमाणात ऐकायला कमी आहे। अच्छा। आणि मग त्यानंतर आपण वयाच्या 4-5 महिन्यामध्ये मुलांना श्रवणयंत्र लावू शकतो। अच्छा। श्रवणयंत्रासाठी सगळ्यात महत्त्वाचा भाग काय की श्रवणयंत्र हे कृत्रिम साधन आहे, ते काही नैसर्गिक ऐकण्याचं साधन नाही। बरोबर। त्याची शरीराला सवय होण्यासाठी काही कालावधी लागतो। तर पालकांनी जर लवकरात लवकर श्रवणयंत्र लावली तर मग मुलांना जे आहे ते जन्मताच आवाज ऐकू येतो। मग त्या श्रवण दोषाचा त्यांचा परिणाम 10% असू दे किंवा 90% असू दे, तो पण श्रवणयंत्र कामाला येतात। बर। आणि मग लवकरात लवकर त्यांना जर बोलण्याचं ट्रेनिंग केलं तर मुलांना भविष्यात जरी श्रवणयंत्र राहिलं तरी ते आपल्यासारखं नॉर्मल ऐकू आणि बोलू शकतात। पण त्याच्यासाठी लवकरात लवकर करणं ही वयाची मर्यादा आहे। साधारणतः आपल्याकडे जे ॲव्हरेज पालक जे दाखवतात ते वयाच्या 1-1.5 वर्षाला दाखवतात, पण आयडियली हे वयाच्या 7-8 महिन्यापर्यंत होणं गरजेचं आहे। सर मला प्रश्न विचारायचा आहे, ऐकणं आणि बोलणं एकमेकांशी संबंधित आहे का? ऐकणं आणि बोलणं एकमेकांशी संबंधित आहेत पण नाहीत पण। आहेत यासाठी कारण मी तुम्हाला आता एखादा प्रश्न विचारला, तुम्हाला ऐकू आलं तर तुम्ही बोलणार आहे। बरोबर। पण नुसतं बडबड करण्यासाठी ऐकायची गरज पडत नाही, की बडबड करण्यासाठी आपण कसंही बडबड करू शकतो। बरोबर। दोन्ही एकमेकांवरती अवलंबून आहेत। जेव्हा आपण संभाषण म्हणतो, संभाषण म्हणजे 2 व्यक्तींमधलं कन्व्हर्सेशन, जेव्हा ते गरजेचं असतं त्यावेळेला डेफिनेटली ऐकणं हे गरजेचं आहे। पण जेव्हा मला नुसतं एखादी गोष्ट बडबड करायची आहे, जसं मी आता कॉन्फरन्समध्ये आहे, तिथं मी बोलणार आहे, मला कोणाचं ऐकायचंच नाहीये, माझेच विचार मांडायचे आहेत, त्यावेळेला मला ऐकायची काही अशी आवश्यकता
पडत नाही. मी डायरेक्ट त्याच्यामध्ये बोलू शकतो. पण डेफिनेटली एखाद्या व्यक्तीला जर बोलायचं असेल, तर त्याच्यासाठी त्याला ऐकणं हे गरजेचं आहे. जर आपल्याला लहानपणापासून जर ऐकायला येत नसेल, तर आपल्या बोलण्यावरती त्याचा 100% परिणाम होतो आणि बोलणं आपलं एक प्रकारे अडखळतं. स्पीच थेरपीकडे थोडंसं येऊया. हं. स्पीच थेरपी म्हणजे नेमकं काय आहे आणि किती वयापासून ही सुरू केली जाऊ शकते? बरं. स्पीच थेरपीमध्ये लोकांमध्ये फार गैरसमज आहेत. फार म्हणजे भयानक गैरसमज आहेत. हं. सगळ्यात आधी स्पीच थेरपी याचा अर्थ काय? की बोलायला शिकणे किंवा बोलायला शिकवलं जाणं. पण स्पीच थेरपीमध्ये जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला बोलायला शिकवतो, का शिकवतो? की त्याला बोलायची गरज आहे म्हणून शिकवतो? का त्याला बोलता येत नाही म्हणून शिकवतो? बोलता येत नाही म्हणून. एक्झॅक्टली. हं. मग आता जर तो बोलत नसेल, तर त्या बोलण्या येत नसल्यामुळे बऱ्याच गोष्टी असतात. सगळ्यात पहिली गोष्ट व्यक्तीचा मूड. आता तुम्ही माझ्याशी बोलताय. का बोलताय? इंटरव्ह्यू चालू आहे म्हणून बोलताय. बरोबर. पण आता जर समजा तुम्ही कुठून भांडण करून आला असाल, तर तुमचा मूड राहणार आहे चांगला बोलण्यासाठी? अजिबात नाही. नाही. मग मूड पण महत्वाचा आहे. तो मूड एक पार्ट झाला. पण महत्वाचं काय आहे, एखाद्या व्यक्तीला जेव्हा बोलण्यासाठी ट्रेनिंग करावी लागते, त्यावेळेला लहान मुलांचं जेव्हा आम्ही ट्रेनिंग करतो, त्यांचा मूड बघून आपल्याला ट्रेनिंग करावा लागतो. बरं. आता मुलगा आला, "हां, बस आता मी तुला शिकवतो" म्हटलं. त्याचा हां. मूड नसेल तर करणार काय आपण? कारण बऱ्याच वेळेला पालक म्हणतात, की आम्ही रोज या वेळेला थेरपीला येतो, पण त्यावेळेला मुलाचा मूड नसतो. मूड नसल्यावरती आपण त्याला कसं शिकवणार? अगदी बरोबर. त्यामुळे स्पीच थेरपीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो, की मुलांपेक्षा आपण पालकांना जास्त ट्रेन करतो. पालकांना का ट्रेन करतो? कारण मूल जास्तीत जास्त वेळ पालकांसोबत असतं. अगदी. हां. आणि मग जेव्हा आपण पालकांना काय त्याला ट्रेनिंग करायचं सांगतो, पालक त्याच्या सोयीनुसार, मुलाच्या सोयीनुसार घरी वेळ देऊन शिकू शकतात. बरं. बरेच पालक असं ठरवतात, की नाही रोज आम्ही याच वेळेला सेशनला जाणार. मग त्यावेळेला मुलाचा मूड नसेल, तर तो अर्धा तास सेशन घेणाऱ्याचाही जातो, पालकांचाही जातो. खरंय. मग त्यापेक्षा पालकांना आपण ट्रेन केलेलं कधीही चांगलं असतं. हा झाला ट्रेनिंगचा पार्ट. दुसरा पार्ट असतो स्पीच थेरपीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दोष असतात. त्या दोषांना पण वयाची मर्यादा असते. जर आपण वेळेत वयामध्ये केलं तर त्याचा 100% इलाज होतो. जर वेळेत नाही केलं तर त्यालाही उशिरा होतो. पण ही जी गोष्ट आहे याला फार लांबवणं देखील चुकीचं आहे. आजच्या तारखेला आपण बोलतो मुलगा एकदम तोतरं बोलतो, अडखळत बोलतो. याच्यामुळे बऱ्याच वेळेला शाळेमध्ये जे आहे ते मुलांमध्ये अक्षरशः मारामाऱ्या होतात, की मुलं एकमेकांशी भांडण करतात. मग एकमेकांबरोबर राग, द्वेष हे बऱ्याच गोष्टी होतात. खरंय. तर पालकांनी जर मूल तसं काही बोलत असेल, तर ते आधी ट्रीटमेंट करून घेणं गरजेचं आहे. ह्याच्यासाठी पालक विनाकारण आधी एम-आर-आय काढतात, बाकीच्या गोष्टी काढतात, हजारो रुपये खर्च करतात आणि सांगतात त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. बोलण्याचा प्रॉब्लेम हा मेंदूचा जर काही आजार असेल तर होतो असा नाहीये. बोलण्याचे बरेच प्रॉब्लेम आहेत जे सवयीमुळे होतात. आता आपण नॉर्मली बोलतोय. नॉर्मली बोलताना एखादा व्यक्ती नॉर्मल बोलत असेल आणि त्याला आपण सांगितलं 1000 आय-पी-एस लोकांसमोर भाषण कर. हो. तर त्याचं पण अडखळणार आहे ना. 100%. पण तो जर त्या सिच्युएशन मधून बाहेर आला तर नॉर्मल होईल. मग त्याचा अडखळणं आहे का सिच्युएशननी आहे? सिच्युएशननी. मग लहान मुलांमध्ये पण शिक्षकांच्या भीतीने, अभ्यासाच्या भीतीने, घरातल्या मुलांच्या व्यक्तीच्या भीतीने अडखळणं होऊ शकतं. मग ती सिच्युएशन आपल्याला नीट करावी लागते. मग ती सिच्युएशन तुम्ही नीट केली, की त्या मुलाचं बोलणं व्यवस्थित होतं. त्याच्या व्यतिरिक्त तोतरे बोलणं असतात, आवाजाचे दोष असतात, बरेचसे दोष असतात. पण हे वेळीत वयात जर केले तर ते लगेच ठीक होतात आणि त्याला सगळ्यात आधी पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे. नक्कीच तोतरेपणा असू दे किंवा इतर बोलण्यातले प्रॉब्लेम्स असू दे, स्पीच थेरपीने 100% यावरती परिणाम होतो का किंवा रिझल्ट मिळतो का? स्पीच थेरपी वेळेत केली तर त्याचे 100% परिणाम होतात. फक्त मुद्दा वेळेचा आहे. कारण आपण म्हणतो ना, एखादा ॲक्सिडेंट झाल्यावरती डॉक्टर काय म्हणतात, 5 मिनिटं लवकर आणलं तर वाचवलं असतं. खरंय. तसं स्पीच थेरपीला पण वेळेची मर्यादा आहे. जर तुम्ही वेळेत आणलं, कुठलाही स्पीचचा प्रॉब्लेम असू दे, तो 100% बरा होऊ शकतो. फक्त वेळेला महत्त्व आहे. नक्की. आजकाल स्ट्रोक येणं तरुण हो, वयामध्ये पण खूप प्रमाण वाढलेलं हो, आहे. या स्ट्रोकमुळे कधी-कधी वाचा जाते हो, किंवा ती वाचा तोतरं बोलणं हो, अशामध्ये होतं सगळं परिवर्तन. हो. तर मला सांगा तो पेशंट पण स्पीच थेरपीनं पूर्ववत होऊ शकतो का? माझ्या आजीला 3 वेळेला स्ट्रोक झाला होता. 3 वेळेला त्यांची स्पीच आम्ही पूर्णपणे नॉर्मल केली होती. अरे वाह! तर स्ट्रोकमध्ये झाल्यानंतर पेशंटला इमिजिएटली स्पीच थेरपी चालू करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला माझ्याकडे जे पेशंट येतात स्ट्रोक झाल्यानंतर 6 महिन्यांनी घेऊन येतात. अरे वाह! आयडियली जेव्हा व्यक्तीला स्ट्रोक होतो त्या स्ट्रोक नंतर इमिजिएटली
तो कॉन्शियस म्हणजे जरा शुद्धीवरती आला, की त्याला स्पीच थेरपी चालू करणं गरजेचं आहे. स्पीच थेरपी म्हणजे फक्त बोलणे नाहीये, जसं मी सांगितलं. स्पीच थेरपीमध्ये तुमच्या अवयवांची हालचाल होणं पण तेवढंच गरजेचं आहे. आता मला जर म्हणायचं असेल, तर मग माझे ओठ हालायला पाहिजे. म्हणायचं असेल, तर जीभवरती टाऊला लागला पाहिजे. अगदी स्ट्रोक झालेल्या पेशंटचे हे अवयव हालत नाहीत. बऱ्याच वेळेला त्यांना गिळण्यासाठी ताण होतो, कारण त्यांची जीभ हालत नाही. कारण जिभेचं काम अन्न तोंडामध्ये आत ढकलणं असतं. मग त्या व्यक्तींना गिळण्यासाठी आपल्याला ट्रेनिंग करावं लागतं, ज्याला आपण स्वॉलिंग डिसऑर्डर म्हणतो, जे गिळण्याचे दोष असतात ते म्हणतो. त्यानंतर त्यांच्या जिभेची हालचाल झाल्यानंतर आपल्या ओठ, जीभ यांची हालचालीचे व्यायाम दिले जातात. त्यानंतर त्यांना आधी मुळाक्षर ट्रेनिंग केलं जातं. बर. त्यानंतर शब्द आणि वाक्य. हे जर आपण पहिल्यापासून चालू केलं, तर स्ट्रोक झालेल्या पेशंटची सुद्धा आपण 100% वाचा व्यवस्थित करू शकतो. म्हणजे पुन्हा तोच विषय आहे की वेळेत आणलं तर वेळेत उपचार सुरू झाले तर सगळ्या गोष्टी पूर्ववत होऊ शकतील. कारण मेडिकलला नियम आहे, टाइम इज इम्पॉर्टंट. तुम्ही अगदी वेळेत करा, सर्व गोष्टी ठीक होऊ शकतात. अगदी खरे. आपण लहान मुलांबद्दल बोललो की ऐकू कमी येत असेल तर उपचार वगैरे, पण वृद्ध जेव्हा ज्या वेळेला साठी ओलांडली जाते त्यावेळेला साहजिकच कानाला कमी ऐकायला यायला लागतं, शरीरातले अवयव कमी काम करायला लागतात हो 70मध्ये 75मध्ये. तर अशांना ज्या वेळेला श्रवण दोष निर्माण होतो त्यावेळेला आपण यंत्र बसवतो, हो. तर त्याचा 100% रिझल्ट मिळतो का? यंत्राबाबतीत पण परत तीच गोष्ट येते, की जेव्हा एखाद्या व्यक्तीला कमी प्रमाणात दोष असेल. आता मी साधं उदाहरण सांगतो चष्म्याचं. आपल्याला चष्म्याचा 0.25 जो सगळ्यात आपण मायनर नंबर म्हणतो. 0.25 प्लस किंवा मायनस असेल. त्यावेळेला आपण चष्मा लावतो की नाही? का लावतो? तर जर 0.25 ला नाही लावला तर तो मग 0.5, 0.75, 1 वाढत जातो. तसं श्रवणदोष झाल्या लगेच श्रवणयंत्र लावणं गरजेचं आहे. आपल्याकडे दुर्दैवाने भारतामध्ये स्थिती अशी आहे, की ज्या लोकांना श्रवणदोष होतो, जोपर्यंत त्यांना 50% ऐकू येत नाही, आ करत नाहीत, तोपर्यंत लोकं श्रवणयंत्र लावायला येत नाही. खरंय. आणि मेडिकल सायन्सचा विचार केला तर आजच्या तारखेला मेंदूनंतर कान हा एकमेव अवयव आहे, ज्याला आपल्याला नसांना रिपेअर करता येत नाही. म्हणजे तुमचा हृदय, किडनी, यकृत जर खराब झालं तर आपण एकाचं काढून लावू शकतो. पण हम्म. कानाला रिप्लेसमेंट आपल्याकडे या जगात कुठेही अस्तित्वात नाहीये. त्यामुळे जर दोष वाढला तर नुसता दोष वाढत नाही, त्याबरोबर व्यक्तीची शब्द आकलन क्षमता कमी होते. म्हणजे मी जर तुम्हाला चपाती म्हटलं तर तुम्हाला त्यातलं कुठला तरी 1-2च अक्षर ऐकू येतात, एखादा ऐकूच येत नाही. मग बरोबर. चपातीच्या ऐवजी आपल्याला च ऐकून येणार तर आपल्याला पाती म्हटला का? जेवला तर जेला, जेल अशा एक शब्दाची गडबड होते. तर ती होऊ नये याच्यासाठी श्रवणदोष कमी असतानाच लावणं गरजेचं आहे. आपल्याकडे लोकांचं कसं आहे, श्रवणयंत्र लावला तर मग मशीन लावलं तर दिसतं. हे कन्सेप्ट आहे. आता मी लोकांना एकच सांगतो, तुमच्या पायाचा ॲक्सिडेंट झाला, तुम्हाला डॅमेज झालं, पाय कट करावा लागला तर कुबड घेऊन फिरावी लागते. चष्मा लागला तर डोळ्यासाठी तुम्हाला चष्मा लावणं, त्याला काही पर्यायच नाहीये. बरोबर. तुम्हाला मानेला काय झाला तर छानपैकी आपण जे आहे ते मानेला व्हील लावतो, कमरेला व्हील लावतो. लोकांना सांगतो मला कमरेला झालं, मानेला झालं सांगतो. खरंय. मग कानाला मशीन लावून ऐका ना. आणि लोकं म्हणतात कानाला मशीन लावलं तर लोक बघितले का? आता मी प्रॅक्टिकली तुम्हाला विचारतो, तुम्ही जेव्हा लोकांना भेटता, तुम्ही अँकर म्हणून एवढ्या लोकांना बघता. तुम्ही किती लोकांच्या कानाकडे बघता? नाही जात सहसा लक्ष. नाही लक्ष देत. ह्या लोकांचा फार मोठा गैरसमज आहे, की लोकं कानाकडे बघतात. कानाकडे कोणीही बघत नाही. हां, मी जर तुम्हाला प्रश्न विचारत असेल, तुम्ही सारखं आ करत असाल, तर लोक कानाकडे बघतात. अदरवाईज कानाकडे कोणीही बघत नाही. खरंय. त्यामुळे तुमच्या कानामध्ये मशीन असेल, ऐकू तुम्ही व्यवस्थित उत्तरं देत असाल, तर कुणालाही कळणार नाही. माझ्याकडे कित्येक असे पेशंट आहेत, जे अनेक वर्षांपासून मशीन वापरतात. लोकांना अजूनही माहीत नाही, की त्यांच्याकडे मशीन्स आहेत. पॉलिटिशियन्स आहेत, लहान मुलं आहेत, मोठे-मोठे व्यक्ती आहेत. पण ते मशीन वापरतात ही लोकांना गोष्ट अजूनही माहीत नाही. का? कारण त्यांनी वेळेत मशीन लावलं, त्यामुळे त्यांना व्यवस्थित ऐकू येतं. तर लोकांचा जो गैरसमज आहे, की मशीन बसल्यावरती लोक बघतात, हा चुकीचा आहे. तुम्ही उत्तरं नाही दिली तरच लोक बघतात, अदरवाईज लोकं बघत नाही. खरंय अगदी. श्रवण यंत्र काम कसं करतं सर? श्रवणयंत्र ही मुळात इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे. जसे आपण वेगवेगळ्या कंडक्टर चिप्स असतात, तसे त्याच्यामध्ये चिप्स असतात. श्रवणयंत्र हे बेसिकली त्याचं काम आहे आवाज कलेक्ट करणं, त्याला प्रोसेस करणं आणि त्या प्रोसेसनुसार आवाज ते अँप्लिफाय करून देणं. आता जेव्हा आपण श्रवण तपासणी करतो, त्यावेळेला आपण टक्केवारी काढतो, की किती टक्के ऐकायला कमी येतं. श्रवणयंत्रामध्ये वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीज असतात आवाजाच्या, त्या फ्रिक्वेन्सीप्रमाणे सेट केले जातात.
आता श्रवणयंत्रात मुळात दोन प्रकार येतात. एक अॅनालॉग टेक्नॉलॉजी आणि दुसरी डिजिटल टेक्नॉलॉजी. हम्म. अॅनालॉग टेक्नॉलॉजीमध्ये सर्व आवाज एकसारखे वाढवून दिले जातात आणि डिजिटल टेक्नॉलॉजीमध्ये फ्रिक्वेन्सी वाईज त्याला प्रोग्रामिंग करून आवाज वाढवून दिला जातो. अच्छा. अॅनालॉग टेक्नॉलॉजीची मर्यादा फक्त शांत वातावरणात आहे, की तुम्ही जर शांत वातावरणात ऐकत असाल त्याच्याने आवाज चांगला येतो. बर. पण जर तुमच्या आजूबाजूला गोंधळ, कालवा जर असेल तर आपल्याला नॉईज कॅन्सल करणं गरजेचं असतं. आता आपण एरवी बघतो फोनवरती आपण बोलत असताना जर आपल्या आजूबाजूला जर गोंधळ असेल तर आपण काय करतो, एकतर त्यांना शांत व्हायला सांगतो, नाहीतर आपण शांत जागी जातो. तसं जर आजूबाजूला आपल्या ट्रॅफिक आहे, टीव्ही आहे घरामध्ये, बाकीच्या लोकांचे आवाज आहेत, तर त्यावेळेला आपल्याला तो नॉईज कॅन्सल करणं गरजेचं आहे. त्यामुळे शहरामध्ये डिजिटल मशीन वापरणे कंपल्सरी आहे. आजच्या तारखेला लोक काय करतात, की शहरामध्ये अॅनालॉग मशीन वापरतात. मग तो गोंधळ जास्त आल्यावरती कान उलटं जास्त डॅमेज होतं. अच्छा. त्यामुळे लोक कंप्लेंट काय करतात, मी मशीन वापरली पण माझे कान खराब झाले. पण का खराब झाले? तुम्ही गोंधळाच्या प्रमाणे मशीन वापरलं नाही. अच्छा. हा एक भाग येतो. मशीन जेव्हा काम करतं तेव्हा तुमच्या फ्रिक्वेन्सी प्रमाणे त्याला सेटिंग करावी लागते आणि ती सेटिंग एकदा होत नाही. त्याला फ्रिक्वेंटली 2-3 वेळेला करावं लागतं. आता एक उदाहरण म्हणून सांगतो. तुम्ही आता जर स्वयंपाकघरात जात असाल, हम्म. तर तुमची स्वयंपाकघरामध्ये ऐकण्याची गरज जी आहे भांड्यांचा आवाज किंवा बाकीच्या मिक्सरचा आवाज ती वेगळी आहे. मी एक पुरुष आहे आणि मी स्वयंपाकघरात जातच नाही, मी रस्त्यावरती ट्रॅफिकमध्ये जातोय. दोघांना जर सेम दोष असेल तर दोघांना सेम पॉवरचं मशीन लावलं तर तुम्हाला काय गरज आहे, स्वयंपाकघरातला आवाज तुम्हाला कंट्रोल पाहिजे आणि मला पण सेम प्रमाणात दोष आहे तर मला रस्त्यावरच्या ट्रॅफिकचा आवाज पाहिजे. मग दोन व्यक्तींना सेम दोष असून सेम मशीन चालेल का? नाही. मग तुमच्या गरजेप्रमाणे बदलावं लागतं. तर आम्ही काय सांगतो, पेशंटला मशीन वापरायला सांगतो. 1-2 आठवडे वापरायला सांगतो. काहींना 1 महिना वापरायला सांगतो. तुमच्या वातावरणातल्या गरजेप्रमाणे तुम्हाला काय गरज वाटतात ते नोंद करून आणा हा. आणि त्या नोंदप्रमाणे त्याला रिप्रोग्राम करतो. आता काही पेशंटचं एका प्रोग्रामिंगमध्ये होतं, काही जणांना 2-3 प्रोग्रामिंग लागतात. पण हे रिप्रोग्रामिंग जर केलं नाही तर मशीनमध्ये सगळ्यात भारी 8 लाखांचे मशीन पण येतात. अरे बाप. ते सुद्धा उपयोगाचे ठरत नाहीत. आता बऱ्याच वेळेला लोक काय करतात, अनधिकृत डॉक्टरांकडनं मशीन्स घेतात. हो. मग काय म्हणतात, आम्ही त्या डॉक्टरांकडनं 6 लाखाचं मशीन घेतलं पण आम्हाला फायदा होतच नाही. अशा पेशंटला मी माझ्याकडे 40,000चं मशीन लावून स्पष्ट ऐकवलेलं आहे आणि त्यांना विचारलं, मग 40,000च्या मशीननी कसं चांगलं येतं? मी त्यांना एकच सांगतो, तुमचं सेटिंग केलं का? ते म्हणतात सेटिंग तर नाही केलं. नुसतं कम्प्युटरमध्ये भरलं, डाटा भरला आणि दिला. मग सेटिंग नाही केलं तर 8 लाखाचंही उपयोगाचं नाही आणि सेटिंग केलं तर 40,000चंही उपयोगाचं. त्यामुळे ही गोष्ट महत्वाची आहे, की मशीन लावताना 100% फायदा होतो, पण या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. सर, कोविडमध्ये अनेक मुलं जन्माला आली हो. आणि त्याचे परिणाम दुष्परिणाम सगळेच जाणवायला लागले. हो. त्या मुलांना बोलताना प्रॉब्लेम यायला लागला, ऐकताना थोडासा प्रॉब्लेम यायला लागला. हो. मग अशा मुलांना स्पीच थेरपीची गरज लागेल का किंवा काही स्पेशल ट्रीटमेंट द्यावी लागेल का आणि ते पुन्हा सर्वसामान्य होतील का? तुम्ही सांगताय त्यामध्ये भाग आहे. कारण महत्त्वाचा मुद्दा कसा आहे, कोविडमध्ये जी मुलं जन्मली त्यांना बऱ्याच वेळेला जे आहे आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं. कारण कोविडमुळे इन्फेक्शन होऊ नये, बाकी होऊ नये, त्यामुळे आयसोलेशनमध्ये झालं. बऱ्याच वेळेला शाळा पण जे आहे त्याच्यामध्ये मिक्सिंग नव्हतं, बरोबर. ऑनलाईन शाळा होत्या. त्यामुळे मुलांचा एकमेकांच्या दुसऱ्या मुलांशी संपर्क जो आहे तो कमी झाला. त्याच्यामुळे डेफिनेटली त्या मुलांना जो आहे तो बोलण्यासाठी उच्चार, एकमेकांमध्ये स्माइलिंग करणं, त्यानंतर एकमेकांशी कन्व्हर्सेशन करणं हे इश्यू यायला लागले. हम्म. दुसरा पार्ट असा झाला, की या काळामध्ये पालकांनी मुलांना भयानक पद्धतीने मोबाईल आणि टीव्हीवरती अवलंबून ठेवलेलं आहे. हम्म. त्याच्यामुळे त्यांचा पूर्णतः कल जो आहे तो त्यांचा मोबाईल आणि टीव्हीकडे गेलेला आहे. त्यामुळे त्यांची बेसिक प्रत्येक गोष्टीला रिस्पॉन्स करण्याची क्षमता जी आहे ती कमी झालेली आहे. मेडिकल सायन्समध्ये स्पीचमध्ये ऑटिझम नावाचा प्रकार हो, असतो. हो. ऑटिझम म्हणजे त्याला आपण सोमग्नता हो, म्हणतो, की हो. मुलं स्वतःच्या जगात राहतात. तर त्याचं प्रमाण याच्यानंतर बरंच वाढलेलं आहे, की मुलं स्वतःच्या जगातच राहायला लागले त्याच्यावरती उपचार न घेतल्यामुळे. या मुलांना अजूनही 100% व्यवस्थित करता येतं. पण आता त्याच्यामध्ये मुद्दा कसा झालाय, की कोविड नंतर कोविडमध्ये पालक जितके निवांत होते, आता तितकेच बिझी झाले. त्यामुळे मुलांना त्यांना वेळ द्यायला अजिबात मिळत नाही. तर पालकांना मी तेच सांगू शकतो, मुलांमध्ये ह्या जर प्रॉब्लेम दिसत असतील तर त्यांना त्वरित दाखवा आणि त्याचं त्वरित वेळेत निदान करून घ्या. कारण नंतर ही कंडिशन वाढली तर त्याला प्रॅक्टिकली आपल्याकडे काहीच सोल्युशन
नाहीये. तर हे प्रॉब्लेम आहेत. डेफिनेटली याच्यावरती अजूनही 100% मात करता येते. पण पालकांनी त्याला वेळ द्यायला पाहिजे. कारण कोविडमध्ये मी बघितलंय, नुसतं तुम्ही येऊन 10ला लाईनला थांबा म्हटलं, तर 10ला 1 मिनिट आधी नाही, 10ला 1 मिनिटानंतर नाही, 10 म्हणजे 10ला लाईनला थांबत होते. हं. आणि आजकाल पालकांना आता सांगितलं तर 10 दिवसांनी बघू असं करतात. तर ही गोष्ट व्हायला नको. तर मुलांबाबत थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. कारण उद्या हीच मुलं तुमचं भविष्य आहेत. ही खरंय. उद्या जर भविष्यात बोलायला व्यवस्थित लागली नाही, तर तुम्हालाच त्याचे प्रॉब्लेम होणार. अगदी खरंय. आजकाल हेडफोन कानामध्ये घालण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. हो. तरुण असू दे, कुणीही असू दे, कानामध्ये हेडफोन घातला जातो आणि एकटाच त्या विश्वामध्ये गर्क झालेला माणूस आपल्याला पाहायला मिळतो. या हेडफोनचे बरेच दुष्परिणाम सध्या जाणवायला लागलेले हो. आहेत. तर नेमका हा कसा दुष्परिणाम जाणवतोय किंवा तुमच्या अभ्यासाप्रमाणे काय दुष्परिणाम होतात? हेडफोन ही गोष्ट जी आहे, ही तशी बघितली तर फार चांगली गोष्ट आहे. कारण मी स्वतः हेडफोन बराच वेळ वापरतो. बरं, म्हणजे हेडफोन चुकीचा आहे असा मुद्दा नाहीये. पण हेडफोन वापरताना काही नियम आहेत. सगळ्यात पहिला नियम म्हणजे त्याचा व्हॉल्यूम कमी असायला पाहिजे. बरं. मी जेवढ्या कमी आवाजात ऐकतो स्पष्ट, तेवढे बाकीचे लोकं ऐकू पण शकत नाहीत. मी एवढ्या कमी आवाजात ऐकतो. आणि बाकीच्या वेळेला तर माझ्या कानामध्ये 6-6, 7-7 तास हेडफोन असतो. बरं. त्यामुळे हेडफोनचा दुष्परिणाम होतो हा एक चुकीचा मुद्दा आहे. हेडफोन तुम्ही किती लाऊडली वापरता त्याच्यावरती आहे. आणि दुसरा भाग, हेडफोनमध्ये ऑटोमॅटिक नॉईज कॅन्सलेशन नावाचे हेडफोन येतात, की जे बाकीचा गोंधळ कट करतात. हेडफोन जेव्हा तुम्ही वापरता, सर्वात आधी कमी व्हॉल्यूमला वापरायला पाहिजे. आपल्याकडे हेडफोन लोकं बाहेर जेव्हा वापरतात, रस्त्यावरती ट्रॅफिक आणि इतर आवाज असतो, त्यावेळेला लोकं हेडफोनचा आवाज क्लिअर यावा म्हणून व्हॉल्यूम मोठा हो. ठेवतात. तुम्ही जर ऑटोमॅटिक नॉईज कॅन्सलेशनचे हेडफोन वापरले, तर तुम्हाला व्हॉल्यूम त्याचा कमी ठेवावा लागतो. तुम्हाला जास्त मोठ्याने ऐकावं लागत नाही. हा एक भाग आहे. दुसरा भाग, जेव्हा तुम्ही हेडफोन वापरता, आयडियली तुम्ही जर पूर्वी बघत असेल तर आपल्याकडे सरकम म्हणजे कानावरनं लावायचे हेडफोन हो, असायचे. हो. हां. कारण त्याच्यामध्ये कानाला जेव्हा ते पूर्ण पॅक करतात, आजूबाजूचा नॉईज त्याच्यामध्ये कॅन्सल होतो. बरं. पण आता ते कॅरी करावे लागतात, मोठे असतात म्हणून ते वापरत नाहीत. त्याच्याऐवजी प्लग इन वापरतात. हो. पण मग प्लग इनमध्ये पण जर ऑटोमॅटिक नॉईज कॅन्सलेशन नसेल, तर त्याचा गोंधळ जास्त प्रमाणात होतो. दुसरी अजून एक लोकं चूक करतात. हेडफोन वापरताना देवाने आपल्याला जसे 2 कान दिलेले आहेत, हेडफोनला पण 2 वायरी आणि 2 प्लग दिलेले आहेत. लोकं बऱ्याच वेळेला एका कानात घालून फिरतात. त्यामुळे एका कानावरती ताण जास्त पडतो. अच्छा. आणि मग एकदा एक कान खराब झाला, की मग दुसरा कान त्याच्यासाठी काम करायला लागतो. मग तो कान पण खराब व्हायला लागतो. मग दोन्ही कान खराब व्हायला लागतात. त्यामुळे हेडफोन वापरावे, कमी व्हॉल्यूममध्ये वापरा आणि ऑटोमॅटिक नॉईज कॅन्सलेशनवाले वापरा. नाही तर आपल्याला कायमस्वरूपी कान घालून बसावे लागतील. अवघड आहे परिस्थिती. मला वाटतं, की या सगळ्या गोष्टी जर फॉलो केल्या, तर मला वाटतं, की जे गॅझेट आहे ते वरदानच ठरणार आहे. ते काही शाप हे बघा, ठरणार नाही. गॅजेट ही कधीही चांगली गोष्ट आहे. ती मनुष्य प्राण्याच्या विकासासाठीच झालेलं आहे. पण कुठल्याही गॅजेटचा आपण कसा वापर करायचा, याच्यावरती सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अवलंबून आहेत. नक्कीच. आता ज्वलंत अशा विषयाकडे येऊया. डॉल्बी, डीजे किंवा पारंपरिक वाद्य. एकही सण असा नसतो, उत्सव नसतो, जिथे डीजे, डॉल्बी लावले जात नाहीत, पारंपरिक वाद्य जोरजोरात वाजवली जात नाहीत. या सगळ्याचा माणसावरती, त्याच्या हृदयावरती, त्याच्या कानावरती, त्याच्या बहिरेपणावरती कसा परिणाम होतो? हे बघा, मोठे आवाज तर कानाला डेफिनेटली डॅमेज करतात. त्याच्याबद्दल काही दुसरा वाद नाहीये. पण आता याच्यामध्ये मुद्दा कसा आहे, की आपण जे लहानपणी म्हणतो ना, की आता उंदरांची मोठी फौज आहे. आता मांजराच्या गळ्यामध्ये साखळी कोण बांधणार? हां. हा मुद्दा तसा आहे. आपण म्हणतो, की डॉल्बीवाल्यांनी वाजवलं. ठीक आहे, डॉल्बीवाल्यांनी का वाजवलं? त्यांचे जे ओनर आहेत त्यांनी सांगितलं म्हणून. हो. बरं, ओनरांना कोणी सांगितलं? त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं. मग कार्यकर्त्यांना सांगितलं, त्यांना कोणी सांगितलं? त्यांच्या पक्षाचे किंवा त्यांच्या ज्या मेन जे अध्यक्ष असतील त्यांनी हो. सांगितलं. बरं, ह्यांनी सांगितलं. मग हे सांगत असताना लोकांनी काय केलं? त्याच्यावरती उड्या मारल्या. मग याला कारणीभूत कोण? लोक कारणीभूत आहेत, ते वाजवणारे कारणीभूत आहेत, त्यांचे अध्यक्ष कारणीभूत आहेत, की ते मंडळ कारणीभूत आहे? कुणाला आपण कारणीभूत पकडायचं? पूर्वी कंडिशन अशी होती, की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा ध्वनिप्रदूषण व्हायचा, मी बऱ्याच मंडळांना जाऊन सांगायचो, हां, की हां. "बाबांनो, वाजवू नका, कान खराब होतील, कान खराब होतील." अशी कंडिशन झाली, की ती मंडळाची माझ्याकडे भांडायला क्लिनिकला यायला लागली. "आम्ही अरे वाह! वाजवतोय, आमचं मंडळ आहे, आम्ही वर्षातनं एकदा दोनदा साजरे करतो." म्हटलं, "ठीक आहे." मागच्या काही वर्षापासून मी असं झालंय,
वाचताना ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. मी आहे कान खराब झाल्यावरती. आता अशी कंडिशन झालेली आहे. मुद्दा कसा आहे, डॉल्बी हा खरंच चांगला प्रकार आहे. वाईट असा नाहीये. आता आपण बऱ्याच वेळेला बघतो, की पेपरमध्ये पण न्यूज येतात, की आता डॉल्बी वाजल्या त्यामुळे लोकांचे कान खराब झाले. हो, डॉल्बी वाजल्याबरोबर त्याच्याबरोबर लेझर लाईट झाल्या त्याच्यामुळे लोकांचे डोळे खराब हो. झाले. आता जेव्हा मंडळं असतात त्यावेळेला तिथं पोलीस माध्यम तर असतं. 100%. मग पोलीस माध्यम असताना पोलीस माध्यमांचे हातपाय कोणी रोखले होते? हा विचार लोकांनी केलाय? खरंय. त्यांच्यावरती पण बंधनं आली. त्यांच्यावरती पण बंधनं आली. मग पोलिसांवरती बंधनं कोणी टाकली? हा विचार केला. आपण म्हणतो पोलीस होते तरी झाले. पोलिसांचा काय दोष? त्यांना जर वरच्या लोकांनी जर बंधनं घातली, हं, तर पोलीस हं. काय करणार आहेत? अगदी, अगदी. हं. बरोबर? बरोबर. बरं. मग त्या पूर्ण गोंधळामध्ये जी लोकं त्या आवाजाचा, त्या डीजेच्या ह्याच्यामध्ये आनंद घेऊन नाचत होती, ती लोकं जबाबदार नाहीत का मग त्याला? नक्कीच. कुठलीही गोष्ट जेव्हा होते ती कॉमन एका व्यक्तीपासून होते. त्या व्यक्तीमध्ये 1000 व्यक्ती जोडल्या की त्याचा समुदाय होतो आणि त्याच्याने गोष्टी घडतात. मग ही जर गोष्ट टाळायची असेल तर या अखंड समुदायाने पण त्याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे. खरं. ध्वनी प्रदूषणामुळे कित्येक लोकांचे कान खराब होतात. आता मी सोलापूरमध्ये कुठलाही समारंभ झाला, माझ्याकडे मिनिमम 10 ते 15 पेशंट दर समारंभानंतर तयार असतात. बापरे! हे फक्त माझ्याकडे एकट्याकडे येणारे फक्त सोलापूर शहरातले सांगतो. अखंड सोलापुरात किती येत असतील आणि त्यातले किती लोक टाळत पण असतील. तर एवढं प्रमाण फक्त सोलापुरात आहे. मग ऑल ओव्हर भारतामध्ये किती आहे? तर खरं. हे टाळायचं असेल तर एकदम सामान्य माणसापासून सर्वांनी याच्याबद्दल काहीतरी करणं गरजेचं आहे. आपल्याकडे कसं आहे 85 डेसिबल म्हणून लोकं म्हणतात. आपण आता जे बोलतोय ही फ्रिक्वेन्सी आपली 55 डेसिबल आहे. अच्छा. ज्या गाड्यांचे आवाज जातात ते जवळपास जे आहेत ते आपले 100 डेसिबल असतात बापरे! मोठ्याने. हं. मग मला सांगा डॉल्बी वाजते ती गाड्यांच्या आवाजापेक्षा कमी असते का जास्त असते? जास्त असते मग निश्चित. तो आवाज 100 डेसिबल पेक्षा कमी असणार आहे का जास्त असणार आहे? ऑफकोर्स मग जास्त. याचा विचार कोण करणार? हा प्रश्न ज्वलंत आहे. पण मुद्दा काय, ह्याच्यावरती सोल्युशन लोकांनी आणणं गरजेचं आहे. हं. ह्याला एका व्यक्तीला सांगून, 4 व्यक्तीला सांगून होणार नाही. सर्व लोकांना जर त्यांचे कान वाचवायचे असतील, तर त्यांनी याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे. नाहीतर मग डॉक्टर म्हणून आम्ही म्हणतो, आमचं भविष्य फार चांगलं आहे, अशी पेशंट आम्हाला भरपूर येणार आहेत. मग तसा मुद्दा आहे. पण बीइंग डॉक्टर आम्हाला पण वाटतं, की आम्ही ज्या तज्ञातले डॉक्टर आहोत, त्याच्याबद्दल लोकांना त्रास होईल. जसं आता कॅन्सर स्पेशलिस्ट असतो, हं, हार्ट स्पेशलिस्ट असतो. हं. त्यांचं काय म्हणणं असतं, की लोकांना हार्टचे प्रॉब्लेम होऊ नये, कॅन्सर होऊ नये, त्याच्यासाठी प्रयत्न करतात. बरोबर. तसं बीइंग ऑडिओलॉजिस्ट आम्ही हा प्रयत्न करतो, की लोकांचे कान खराब होऊ नये. पण आता लोकच जर ऐकत नसतील, तर त्या आम्हाला डॉक्टर म्हणून काय मर्यादा आहे? खरंय. काहीच नाहीये. आम्ही त्या गोष्टीपुढे टोटल शून्य आहोत. तर लोकांनी याचा विचार करणं गरजेचं आहे. निश्चितपणे. सर आजकाल फॅशन झालीये. महागड्या गाड्या घ्यायच्या, जोरजोरात हं. सायलेन्सर काढले जायचे आणि हो. जोरजोरात आवाजात जायचं. मग हो. समोर हॉस्पिटल आहे का बघायचं नाही किंवा लहान मुलं आहेत की नाही, वृद्ध आहेत की नाही बघायचं नाही. तर या सगळ्यांचा देखील परिणाम होतो का कानावरती? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर कानावरती परिणाम होत असेल, तर अशा गाड्यांना असे हॉर्न किंवा असे सायलेन्सर बसवलेच का जातात? काय तुम्ही एक डॉक्टर म्हणून सांगाल? हे पहा, कुठल्याही हॉस्पिटल किंवा शाळा हे बेसिकली नॉईज फ्री झोन असतात. तिथं कुठलेही डॉल्बी डिजिटल वाजवायचे नसतात. पण आज तुम्ही जर सोलापुरातल्या सगळ्या शाळा आणि हॉस्पिटलला बघितली, असा कुठला सण आहे ज्यावेळेला तिथनं म्युझिक वाजत नाही? सगळ्या शाळांमध्ये होतो, सगळीकडे कानांवरती परिणाम होतो. आता जेव्हा हे सायलेन्सर किंवा हे जे वापरले जातात, ह्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे लोकांचे असणारे वेगवेगळे शौक, की मला ही गोष्ट करायला आवडते. हं. आता या शौकसाठी जे आहे महत्त्वाचा मुद्दा मी परत तेच सांगितलं, की लोकं का घेतात? बनवणाऱ्याने बनवलं म्हणून. बनवणारे का बनवतात? लोकं घेतली म्हणून. घेतात म्हणून. मग आता यात दोष कुणाला द्यायचा? बनवणाऱ्याला दोष द्यायचा की घेणाऱ्याला दोष द्यायचा? आता पूर्वी आपण जे आहे एखादी वस्तू म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण पूर्वी जे बघायचे लोकं टीव्ही घ्यायला लागले. लोकं टीव्ही घ्यायला लागले, का घ्यायला लागले? लोकांकडे पैसा आला म्हणून लोकं टीव्ही घ्यायला नाही यायला लागले. लोकांना ते मनोरंजन वाटायला लागलं म्हणून लोकं टीव्ही घ्यायला लागले. बरोबर आहे. बरोबर. हं. पूर्वी कसं असायचं आमच्या लहानपणी जे आहे ते आमच्या अख्ख्या गल्लीमध्ये फक्त आमच्याकडे ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता. खरंय. हां. रामायण लागलं तर आम्ही जे आहे ते पूर्ण गल्ली आमची बघायला आमच्या घराच्या समोर असायची बरोबर. हां, रविवारी. हां. मग नंतर सगळ्यांकडे टीव्ही आले. कसे आले? लोकांना त्यात इंटरेस्ट वाटायला लागला. पैसा तर त्यावेळेला तेव्हाही नव्हता. आम्ही पण ते टीव्ही EMI वरतीच घेतला होता. बरोबर. पण सगळ्यांना हौस.
मग तसं आता जे सायलेन्सर तुम्ही जे म्हणता वेगवेगळे आलेले आहेत, ते आलेले आहेत. ते वेगवेगळ्या कंपन्या बनवतात, त्याच्याप्रमाणे लोकं घेतात. हम्म, पण दोष द्यायचा कोणाला? बनवणाऱ्यांना की त्या विकत घेणाऱ्यांना? हम्म, हम्म. कुणाला द्यायचा? ऍक्च्युली बनवणाऱ्याला पण द्यायला पाहिजे आणि विकत घेणाऱ्याला पण पण द्यायला विकत पाहिजे. घेणारे जर म्हटले मी घेतच नाही म्हणल्यावरती बनवणारे कशाला बनवतील? नाही बनवणार. आणि बनवणारे म्हटले मला पाहिजे म्हटल्यावरती ते का नाही बनवणार? किंवा बनवणाऱ्यांनी म्हटलं मी बनवणारच नाही, तर विकत घेणारा कुठून घेईल? पण आजच्या तारखेला आपल्याकडे लोकसंख्या एवढी आहे आणि प्रत्येक व्यक्तीची आवड वेगळी आहे. मग लोकांनी जर डिमांड केली तर ते का नाही बनवणार? बरोबर आहे. मग कारण कुणाला पकडायचं? मी म्हटलं ना, हे असं चक्र आहे. इथे मी दोघ जण असे गोल फिरतात. पकडायचं कोणाला? थोडक्यात काय आहे तर सामान्य नागरिकांनीच उठून उभं राहण्याची गरज आहे जर त्यांना त्रास होत असेल तर, आणि त्याविरुद्ध आवाज उठवण्याची गरज आहे. पण पहिले कोण जाएगा, मी तेच म्हटलं, मांजराच्या गळ्यामध्ये घंटा घंटा कोण? पहिला कोण बांधणार? हा विषय. अगदी खरंय. आणि मग एखाद्याच्या घरात जर एखादा प्रसंग घडला, कुणाला कायमचं बहिरेपणा आला, तर मात्र मग दोष आपण या सगळ्या गोष्टींना द्यायला लागतो. पण तिथे असं वाटतं की सगळ्यांनी जर एकत्र येऊन यावरती उपाय केला असता तर कदाचित तो माणूस किंवा त्याचे कान वाचले असते. आपल्याकडे सिस्टीम कशी आहे माहिती का? जर एखादा प्रॉब्लेम असेल तर त्या प्रॉब्लेमला सोल्युशन देणार कोण? आता एक उदाहरण म्हणून सांगतो. ही मी बऱ्याच पेशंटला हे उदाहरण म्हणून सांगतो. तुम्हाला एखादी गोष्ट फ्रीमध्ये मिळत असेल. फ्रीमध्ये मिळाल्यावरती आपण काय करतो? जातो आणि घेतो. मग त्याच्यासाठी 2 तास लाईनमध्ये थांबावं हो लागलं तर? हो, 2 तास 4 तास. जातो का नाही? बरोबर. हो, का जातो? फ्री मिळते ती गोष्ट. फ्री मिळते. मग आता एखादी गोष्ट आपल्याला फ्री मिळते. म्युझिकमध्ये तिथं फ्री वाजतंय, सगळं वाजतं. मग मी तिथं जाणार का नाही? मला कुठं म्युझिकला पैसे खर्च करायचे? मला कुठं डॉल्बीला खर्च करायचा आहे? तिथं जाऊन 4 लोकांमध्ये नाचलो तर माझे व्हिडिओ बनतील. व्हिडिओ लोकांना Instaवरती बघायला मिळतील, Facebookवरती बघायला मिळतील. त्याला लोकांना लाईक्स माझे काय मिळतील. मला लाईक्स मिळतील. मग त्याला कोण थांबवणार आहे? डीजेसाठी तर तुम्ही पैसे खर्च नाही केले. मंडळासाठी तर पैसे तुम्ही खर्च नाही केले. वाजतंय, मी चाललोय, मी एन्जॉय करतोय आणि माझे रील्स बनतात आणि आजच्या तारखेला रील्सवरती लोकांचं आयुष्य चालू आहे. खरंय खरंय. रील्ससाठी लोक काही करतात. अगदी. रील्ससाठी लोक पहाडाच्या कडावरनं जाऊन मरतात. होय मग होय. इथं तर तुम्हाला नाचायला डीजे मध्ये लोकांमध्ये यायला मिळतंय आणि आले की 4 लोकांचे थंब मिळाले की मी चांगला. खरं. मग ह्याला कोण जबाबदार? इंस्टाग्राम जबाबदार आहे? फेसबुक जबाबदार आहे? कोण जबाबदार आहे? आपण स्वतःच जबाबदार आहोत. एक्झॅक्टली. कुठलीही टेक्नॉलॉजी लोकांना फायद्यासाठी. आजच्या तारखेला तुम्ही लोकांचं बघितलं तर नुसते हेडफोन लावून इंस्टाग्रामचे रील 1-1 तास तरी सहजच बघतात. हो हो. सहज. नुसतं तुम्ही घेऊन बसा, 1 तास तुमचा कधी झाला ते तुम्हाला लक्षात येत नाही. येतच नाही. मग त्या रील्स मधले तुम्ही काय शिकला? काहीच नाही. मग काय केलं रील बघून? वेळेचा अपव्यय, सगळ्याच गोष्टी. मग ही गोष्ट कुणाची आहे? इंस्टाग्राम कशाला बनवलेलं आहे? तुम्हाला एखादी माहिती पोचावी, इन्फॉर्मेशन पोचावी त्याच्यासाठी. पण त्याचा वापर जर असा होत असेल तर पूर्वी ते टिकटॉक बद्दल तेच झालं. मग शेवटी टिकटॉक बॅन करावं लागलं का बॅन नाही करावं इंडियामध्ये? लागलं. मग थोड्या दिवसांनी इंस्टाग्राम आणि फेसबुक पण तेच होऊन जाईल. 100%. ॲज अ ऑडिओलॉजिस्ट म्हणून जे ऐकतायत, पाहतायत, त्यांना काय संदेश द्याल, काय सांगाल, काय मेसेज द्याल? ऑडिओलॉजिस्ट म्हणून मी लोकांना 3च संदेश देईन. सगळ्यात पहिलं जे आहे ते तुमच्या आजूबाजूच्या ध्वनी प्रदूषणावरती कंट्रोल करा. कारण ती एकमेव गोष्ट आहे, ती जरी कंट्रोल केली तरी जवळपास 50% लोकांचे हिअरिंग लॉसचं प्रमाण जे आहे ते कमी होईल. कारण जे अनुवंशिक आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्याला तर आपल्याला मेडिकली काय करतात नाही. पण ध्वनी प्रदूषण ही आपण स्वतःवरती ओढून घेतलेली गोष्ट आहे. दुसरा भाग, कुठलाही ऐकण्याचा आणि बोलण्याचा प्रॉब्लेम झाला, जरा जरी त्याची लक्षणं जाणवायला लागली तर लगेच जे आहे ते डॉक्टरांना भेटा आणि त्याच्यावरती वेळेत ट्रीटमेंट घ्या. हं. जेणेकरून तुमचा प्रॉब्लेम 100% जो आहे तो सॉल्व्ह होईल. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे फक्त तुम्ही नाही, तुमच्या आजूबाजूलाही लक्ष ठेवा. जर तुमच्या आजूबाजूला जर जाणवलं एखाद्या व्यक्तीला कमी ऐकू येतंय, त्याला विचारल्यावरती तो उत्तरं देत नाही, हं, हं. त्याला बोलताना जर नाही समजत नसेल तर त्याच्या पालकांनाही तुम्ही जे आहे ते समजवा. कारण आजच्या तारखेला कसं आहे माहिती आहे का? जोपर्यंत दुसऱ्यांनी घास भरवत नाही तोपर्यंत कळत नाही. खरे. मग पालकांनी सांगितलं, "हे तुमचा मुलगा तसं बोलतोय, तसं बोलतोय." 4 वेळेला सांगितल्यावरती मग पालकांना जाणवतं आता मी मुलाला घेऊन जायला पाहिजे. घेऊन जायला तर पाहिजे. दुसऱ्या पालकांना पण ही गोष्ट सांगा. तर ह्या 3 गोष्टींवरती लक्ष ठेवा. सर, आजकाल तरुणांमध्ये पण खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. माझ्या कानातून आवाज येतोय, कानातून आवाज येतोय, हे ऐकायला मिळतं. तर बरोबर. नेमकं कानातून आवाज येणं म्हणजे काय आणि ह्याच्यावरती 100% उपचार होतात का? बरं. कानातून आवाज येणं ज्याला टेक्निकल भाषेमध्ये टिनिटस म्हणतात.
तर ह्याच्यावरती जे आहे लोकांमध्ये पुन्हा बरेच गैरसमज आहेत. आता हा टिनिटस होण्यामागे मेडिकली काही कारणं आहेत. त्याच्यामध्ये कानाचा पडदा वगैरे फाटले जाणे, त्याच्यामध्ये कानावरती काही दाब बसला असेल तर आवाज येणे, तो एक भाग आहे. आणि लोकांमध्ये जे कॉमन आजच्या तारखेला जे येतं त्याच्यामध्ये ऐकायला काही प्रमाणात कमी येतं आणि हम्म. स्पेसिफिकली ज्यांना ध्वनी प्रदूषणमुळे ऐकायला कमी जातं, त्यांच्या कानाच्या नसांवरती परिणाम होतो. हा आवाजाचा शरीरावरती कुठलाही दुष्परिणाम नाहीये. पण मुद्दा काय, हा आवाज कुठून येतो हे शरीराला माहीत नाहीये. त्याच्यामुळे आपलं सगळं लक्ष त्याच्यावरती जातं आणि आपण कॉन्सन्ट्रेट होत नाही. बरोबर. आपल्या शरीराच्या कुठल्याही अवयवाकडनं मेंदूला जेव्हा सिग्नल जातात, ते आपल्या नसांद्वारे जातात. हम्म. जसं पायाला जखम झाली, हाताला जखम झाली, तर ती नसांद्वारे सिग्नल जातात. त्या नसांमध्ये काही जर गडबड झाली, तर त्याला आपण साध्या भाषेमध्ये हातापायांना मुंग्या येणं म्हणतो, बरोबर. की त्या हा. नसा झणझणल्यासारख्या होतात. ही स्पेसिफिकली कानाची ऐकायची नस असल्यामुळे ते झणझणण्याऐवजी तो आवाज ऐकू येतो, ज्याला आपण टेक्निकल भाषेमध्ये टिनिटस म्हणतो. टिनिटसच्या ज्या कुठल्या पेशंटला मी चेक करतो, जवळपास 90% टिनिटसच्या पेशंटमध्ये ऐकायला कमी असतंच. अच्छा. असं नाहीये की त्यांना असतं. फक्त 10% पेशंटमध्ये काहीतरी प्रेशर वगैरे आल्यामुळे होतं. तो प्रेशर रिलीज केल्यावरती होतो. पण आता मुद्दा कसा आहे, आपला ऐकण्याचा कान, टिनिटस देणारा कान, दोन्ही एकच कान आहेत. 2 वेगळे कान नाहीयेत. बरोबर. त्यामुळे जोपर्यंत ऐकायला तुम्हाला थोड्याफार प्रमाणात जरी कमी असेल, ते जोपर्यंत आपण ठीक करणार नाही, तोपर्यंत टिनिटस सॉल्व्ह होणार नाही. बर. माझ्याकडे कित्येक पेशंट येतात, की जे बरेच वर्ष टिनिटससाठी औषधं खातात. त्यांच्यासाठी मग मी टिनिटसच्या मास्कर मशीन येतात, की ज्याच्यामध्ये टिनिटस मास्क करण्यासाठी मशीन देतो. बर. त्या लावल्या जातात. पण त्या मशीन थोड्या कॉस्टली आहेत. हं. मशीन जेव्हा रेग्युलरली वापरल्या जातात, त्यावेळेला टिनिटस 100% क्लिअर होतो. आणि बर. मी हे खात्रीपूर्वक का सांगतोय, बऱ्याच लोकांचे टिनिटसबद्दल गैरसमज आहेत. हं. माझा स्वतःचा पोस्ट ग्रॅज्युएशनचा थेसिसच टिनिटस आहे. अच्छा. म्हणून त्यामध्ये मी 100% सांगतोय, की मी 100% टिनिटस ठीक केलेले आहेत. फक्त ते वेळेत दाखवणं गरजेचं आहे. सर, वेळात वेळ काढून ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलीत. कान, नाक, घसा तसं बघायला गेलं तर हे खूप महत्त्वाचे अवयव आहेत. पण या अवयवांमध्ये जर काही प्रॉब्लेम निर्माण झाले, तर लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाऊन आपल्या कानाला का कमी ऐकू येतंय? मग आपल्याला खरंच आपल्या घरात कुणाला स्पीच थेरपीची गरज आहे का? आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे या सगळ्या गोष्टी पुन्हा रिकव्हर होऊ शकतात, हेही डॉक्टरांनी सांगितलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, उत्सवाच्या वेळेला डीजे, डॉल्बी या गोष्टी वाईट नाहीत, पण प्रत्येकाच्या आवाजाला एक मर्यादा असते. या मर्यादेत जर आपण राहिलो, तरच आपण आपल्या कानांना वाचवू शकू. थोड्या-थोड्या, छोट्या-छोट्या टिप्स पण सरांनी आपल्याला दिल्या. त्या निश्चितपणे फॉलो करूयात. बिग एफ कडून सर, मनापासून धन्यवाद. थँक्यू. हे होते ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच लँग्वेज थेरपिस्ट डॉक्टर रविशंकर नवले. आपल्या मनातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडून आपल्याला मिळाली असतील. हेल्थ की बात बिग FM के साथ हा विशेष कार्यक्रम पाहायला विसरू नका. ऐकत रहा 90.7 बिग FM. दिल बदल देखो, मी आरजे पल्लवी.